पुसेगावच्या मैदानात आलोय आपण आज आणि नक्कीच 16 तारखेला या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्राला दिसेल कोण होईल ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी. बघू शकताय मैदान, बघा कसं आहे मैदान. पुसेगावचं मैदान आहे. फाटी बघा, फाटी दाखवा जरा, पुढे या जरा कॅमेरामॅन. ही घ्या फाटी. काही ठिकाणी थोडंसं खाली थोडीशी माती आहे फाटीमध्ये, पण पुढे नंतर न गेला तर व्यवस्थित माती वगैरे काय नाही, व्यवस्थित आहे. बैलांना पळण्यासाठी व्यवस्थित फाटी आहे. नक्कीच मानाचं आणि हिंद केसरीचं मैदान, त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातून टॉपची बैल तर येणारच, गोरगरिबाची बैल सुद्धा येणार नक्कीच. बघूया, बघा फाटी बघा कशा आहेत फाट्या. काय फाटीचं अंतर तुम्हाला दाखवतो का, 1 2 3 4 5 5.5 म्हणजे एवढं लांब अंतर आहे फाटी. म्हणजे गाडी तुम्हाला माहीत आहे का, इथून एवढ्यात गाडी पळणार. म्हणजे काय अंतर नाही, गाडी लॉबीला जायची वगैरे काय नाही, व्यवस्थितरित्या त्या मैदानामध्ये आज आलोय अपडेट द्यायला की पुसेगावची फाटी कशी आहे, नक्कीच बैलांना पळण्यासाठी पूरक आहे की काय. आणि नक्कीच तुम्ही खाली बघू शकताय, ज्यावेळेस बैल खाली थांबतात सुट्टीला असतात तिथं सुट्टीसाठी बघा किती जागा आहे. खाली बघा तुम्ही, जागा बघा नक्कीच. बघा इथं जे लावलेलं आहे इकडं बॅनेल लागणार आहे सेवागिरी महाराजांच्या, तिथं बॅनेल लागेल. बघा एवढी जागा आहे. आणि नक्कीच बघू शकताय मैदान पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान. आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आता बघताय तुम्ही लहान पोरं आली तिथं छकडा घेऊन आले ती. नक्कीच आता बघूया, त्यांना विचारूया कशासाठी नक्की आले ती. ए बाबा कशासाठी आलाय तुम्ही, काय करायला इकडं सांग जरा, बोल ना, अजून नकोस. कशासाठी आला, अरे अजून नको बोल, कशासाठी आलाय. फेऱ्यासाठी आवडलाय. आणि बैल कुठला आवडतो तुला, बोल की पुढे बोल. बकासूर करेल का बकासूर इथं 1 नंबर करणार. नाव काय तुझं, समीर. तुझं नाव सांग. दीपक. कुठून आलाय तू, इथलंच आलाय का. काय नक्की तुम्ही कशासाठी घेऊन आलाय, का बैल आहेत तुमची घरची. हो बैलाची. होय, तुझं काय नाव बाळा. बकासूर करेल का 1 नंबर. कुठली बैल आवडते ती. बकासूर. दुसरं नाव कुठला, मथुर पण आपला चांगला टॉपचा बैल आहे तो. तुला माहित नाही म्हणलं अवघड आहे. बाळा तुला आवडत होते का मथुर बकासूर. नक्कीच. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही एका आवाजात सांगायचं कोण 1 नंबर करणार. बकासूर करेल का 1 नंबर. नक्कीच. बघा बकासूर फॅन्स आहे तिथं. आणि नक्कीच आता मी तुम्हाला वरती दाखवतोय, वर कसा नजारा आहे. चला मग तिथं चला. गावच्या मैदानामध्ये तुम्ही बघितलं, तुम्हाला मी खालची दाखवली बाजू, आता दाखवतोय बॅरिकेडची बाजू. हे बॅरिकेड दाखवतोय लोकांना बसण्यासाठी. बघा हे बॅरिकेड कशा पद्धतीने केलेलं आहे, बघू शकताय. इथून तुम्ही बघू शकताय मैदानाचा आनंद तुम्ही इथून बसून घेऊ शकताय. दाखवा जरा वरती या कॅमेरामॅन, इकडून फाटी दाखवा सगळी. इकडे पण दाखवा पुढे. नमस्कार मित्रांनो, बघा आपण तुम्हाला बॅरिकेड सुद्धा दाखवलं. आता मैदानामध्ये एक फॅन आलेत, बकासूरसाठी फॅन आलेत. बकासूरला बघण्यासाठी, मथुरला बघण्यासाठी. त्यांना विचारूया ते कुठून आले. तुमचं नाव काय दादा. विठ्ठल गडदे. तुम्ही कुठून आलाय. पुळूजवाडी, पंढरपूर तालुका. होय, म्हणजे कशासाठी नक्की तुम्ही इथं, म्हणजे बकासूरसाठी आलाय का. हा, बैलगाडी शर्यत इथं पुशेगावला आहेत, ते बघण्यासाठी. बकासूर आणि मथुरची शर्यत बघासाठी आलो. बघा मथुर आणि बकासूरसाठी ते पंढरपूर तालुक्यातून आलेत. आणि नक्कीच आता 4 ते 5 दिवसात 4 दिवसाचं मैदान ठेपले. आणि नक्कीच बकासूर आवडतो का तुम्हाला. हो, बकासूर आवडतो. मथुर पण आवडतो. कोणकोणती बैल आवडतात. नाही बैल प्राणी म्हणल्यावर आवडणारच, पण बकासूर आता सध्या फेमस बैल आहे ना. बरं तुम्हाला काय वाटते पुसेगावचं मैदान कसं असतं. 1 नंबर बैल पुशेगाव असतं, सगळ्यात मोठं मैदान असतं पुशेगावचं. बरं ठीक आहे. आणि मी म्हणतोय या वर्षी तुम्हाला काय वाटते की कोण 1 नंबर करू शकतो. बकासूर करेल 1 नंबर. बघा त्यांचं एवढं प्रेम आहे बकासूरवरती, त्यांचं म्हणणं आहे की बकासूर 1 नंबर करेल. बघूया, शेवटी खेळ आहे, खेळामध्ये बाकी सगळी सुद्धा बैल जिंकण्यासाठी येतात, परंतु ते बकासूरसाठी आलेत. पंढरपूरवरून मुक्कामी थांबले त्यांच्या पाहुण्यांसाठी. नक्कीच दादा, जाता बकासूरबद्दल 2 शब्द सांगा. बकासूर 100% जिंकल असं आम्हाला खात्री आहे. ठीक आहे. ही होती दादांना विचारलं, पुशेगावची फाटी आहे तुम्ही बघताय, त्या फाटीत त्यांना विचारलं, ते आलेत बकासूरसाठी आलेत. नक्कीच बघूया. चला आता वरचं तुम्हाला दाखवतो, वरनं फाटी कशी आहे ती.
बघितलं ते बकासूर फॅन्स तिथं आलेले होते आणि नक्कीच मैदान हे पुसेगावचं मैदान एक मानाचं मैदान. त्या ठिकाणी बघा बॅरिकेड बसण्यासाठी माणसांना, लोकांना, महिलांना वगैरे कशा पद्धतीने मोठं नियोजन आखण्यात आलेलं आहे. नक्कीच बघा यासुद्धा साईडला तुम्ही बघितलं, तिकडे दाखवा जरा कॅमेरामॅन, त्यासुद्धा साईडला बॅरिकेड बसण्यासाठी केलेलं आहे. नक्कीच जो लवकर येईल पुसेगाव मैदानामध्ये तो जागा पकडेल, त्याला जागा मिळेल. आणि नक्कीच आता चला दाखवतोय तुम्हाला फाटी. तर बघा व्यवस्थित फाटी आहे बघा, जरा थोडीशी खालून दाखवा फाटी. बघा काय मजा आहे. तुम्हाला मी म्हटलं खाली माती आहे, पण इथं बघा व्यवस्थितपणे मळण्यासाठी काय चाकसुद्धा रोचणार नाही, मस्तच माती आहे. आणि नक्कीच सुरू आता वरती दाखवतो तुम्हाला वरून कसा नजारा आहे. बघूया चला वर. तुम्ही बघताय 15 फाटे आहेत, 15 या टोटल 15 फाट्या आहेत मैदानामध्ये पुसेगावकरांच्या. आणि तुम्ही बघितलं त्या फाट्या वरती बघितलं तुम्ही कशा फाट्या आहेत, त्या 15 फाट्या आहेत टोटल. आणि नक्कीच एक 1200 गाड्यांची नोंद आहे म्हटल्यानंतरनं 12 गाड्या खालून सुटणार. संबंध महाराष्ट्राला एक सांगतो, 12 गाड्या खालून सुटणार, गट सुटणार. आणि नक्कीच बघा कशा पद्धतीनं अजून तयारी चालू आहे, अजून तयारी चालू आहे बरं का. नक्कीच आत्ताशी थोडीशी दाखवतो तुम्हाला तयारी. तिथं तुम्ही खाली बघितलं बुलडोजर वगैरे होता. आणि इकडं बैल थांबण्यासाठी इथं स्टेज आहे, इथून बक्षीस वाटप समालोचक वगैरे इथूनच करणार आहे. तिथं चॅनल वगैरे असतील बाकीचे पिथरीला, STCला बाकीचे वगैरे वगैरे. आणि ज्यावेळेस बैल खालून वर येतील, ज्यावेळेस बैल थांबण्यासाठी जागा तुम्हाला दाखवतोय, इकडे बैल थांबू शकतात बघा. या ठिकाणी बैल थांबण्यासाठी जागा आहे. नक्कीच आता ही तुम्हाला मोकळं दिसत जरी असेल तरी इथं सगळी माणसांची, बैलांचीच गर्दी असते. इथं सगळं तुम्हाला कळेल त्या दिवशीच. आणि त्या मैदानात आपण आहे, नक्कीच लक्षात ठेवा आपण त्या मैदानात येतोय बघा, असंख्य असा. आणि तिकडं तुम्ही बघू शकताय तिथं गाडी आली, फेऱ्यासाठी गाडी आली, तुम्ही बघू शकताय तिथं बैल आहेत बघा, तुम्ही तिथं फेऱ्यासाठी आलेत. आणि नक्कीच बघा पुसेगावच्या मैदानाची तयारी लगभग झाल्यात जमाच आहे. आणि नक्कीच ही आपली छोटीशी मुलाखत होती. नक्कीच चॅनल नवीन आहे, सपोर्ट करा, असाच सपोर्ट करा. पुसेगावच्या मैदानात दिसू आपण सगळ्यांना. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.